मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अंतर्गत नागपूर जिल्ह्यामध्ये जवळपास 10,93,000 लाभार्थी आहेत आणि या लाभार्थ्यांचे जे ई-के-वाय-सी वगैरे काही झालेली होती, त्या लाभार्थ्यांमध्ये काही लाभार्थ्यांच्या अडचणी निर्माण झालेल्या होत्या. त्यासाठी काही लाभार्थ्यांनी आमच्याकडे येऊन विचारपूस केली, चौकशी केली. परंतु आपण जे म्हणता की पुरुष लाभार्थी यांची संख्या आणखी निश्चित झालेली नाही आहे आणि ती संख्या निश्चित झाल्याच्यानंतर आम्हाला आयुक्तालयाकडून किंवा आमच्या शासनाकडून जी माहिती प्राप्त होईल त्याप्रमाणे आम्ही सर्वे करू आणि जे बोगस लाभार्थी आहेत त्यांना शासन ज्या पद्धतीने आम्हाला निर्देश देईल त्या पद्धतीने वगळण्याची कार्यवाही करण्यात येईल. परंतु सध्या तरी पुरुष लाभार्थी आमच्याकडे आयडेंटिफाय झालेले नाही. तर ई-के-वाय-सी झाल्यानंतर काही फॉर्म जे आहे ते बाद झालेले आहे का आणि त्याच्यावर काही कारवाई वगैरे आपल्याला ई-के-वाय-सी ज्यांनी केलेली नव्हती सुरुवातीला 31 डिसेंबरपर्यंत मुदत वाढ दिलेली होती की ई-के-वाय-सी करण्यासाठी लाभार्थ्यांना. परंतु त्या काळामध्ये पण ई-के-वाय-सी काही लाभार्थ्यांनी केलेली नाही. त्यानंतर त्यांना 30 एप्रिलपर्यंत परत मुदतवाढ देण्यात आलेली होती, तेव्हा पण केलेली नाही. तर असे जे लाभार्थी आहेत त्यांचे प्रॉब्लेम झालेले आहेत किंवा ई-के-वाय-सी न करणे किंवा कुटुंबामध्ये जास्त उत्पन्न असणे, रिटर्न्स भरणे किंवा त्याचबरोबर इतर ज्या बाबी आहेत किंवा घरातील एखादा कोणी नोकरीमध्ये असणे अशा कारणामुळे ज्या लाभार्थ्यांचे लाडकी बहीण योजनेचे हप्ते येणे बंद झालेले आहेत त्या लाभार्थ्यांचं जे लाभार्थी आमच्याकडे येत आहेत त्यांना त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत ते जिल्हा स्तरावरून आम्ही सॉर्ट आउट करून देत आहोत. परंतु ज्या लाभार्थ्यांनी ई-के-वाय-सी केलेलंच नाही त्यांच्याकडून शासनाने आणखी असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. हो सर, राज्यातून जो काही आकडा आलेला आहे 14,000 बोगस लाभार्थ्यांचा, तर त्या संदर्भात एकही अद्याप नागपूर जिल्ह्यात सापडलेला नाही का किंवा त्या पद्धतीने सध्या चौकशी सुरू आहे का कारवाई करण्याची? आणखी आम्हाला शासन स्तरावरून तसे आदेश प्राप्त नाही आहेत की किती नेमके बोगस लाभार्थी आहेत किंवा पुरुष लाभार्थी किती आहेत ते. तर शासन स्तरावरून आम्हाला तसे जर निर्देश प्राप्त झाले तर जिल्हा स्तरावरून तात्काळ ती कार्यवाही करण्यात येईल आणि जे लाभार्थी पुरुष लाभार्थी आहेत किंवा जे बोगस लाभार्थी आहेत त्या बाबतीतची माहिती शासनाला अद्ययावत कळवण्यात येईल आणि त्याप्रमाणे पुढील कार्यवाही होईल.